अरे अरे ये क्या हुआ मैंने ये जाना नेहमीच ते काय नेहमीच सगळं वाईटवाडी बघ आईला राव आईला लाल्या हा पप्पू भाऊजले कडक दिसू राहिल्यात बर्थडे वगैरे आहे काय पप्पू भाऊ आज लय चमकू राहिल्यात चालायचं भाऊ बाकी तिकडं बघा ना कसले कडक पीक चालले आहेत काय दिसते राव की आयला राव खरंच की भाई लोक साईडला वहिनी आहे तुझी ती कोणती यातली आमची वहिनी ती मधली दिसते का छोटी ती आम्हाला पण आवडली वहिनी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है नाव काय तुझं जाऊ दे ग परी त्यांना काही काम धंदा नसते नुसतं कुत्र्यासारखं बोंबलं फिरत असतं अगं जाऊ दे ग आपण तर घरात जायचं लय बोलते का पप्पू भाऊ त्यांना तर आपली इज्जतच काढली कचराच केला जाऊन दे उद्या बघू चला पप्पू भाऊ काय रे काल लयच इज्जत काढली खरंच कचरा केला राव जाऊन दे आज आली ना भाऊ ती बोलूनच टाकणार तिला काय व्हायचंय ते होऊन दे चल भाऊ आले तू ऐक ना आवडतेस तू मला प्रेम आहे माझं तुझ्यावरती तो बघतो बोल राणे वाना के रखू मैं मेरी जान ए बावळट तोंड बघितलं का तू किती आरशात राणी बनवायला निघालायस लय बोलती रे तू अरे दादा तिचं वय तरी बघ तू केवढा ती केवढी का उगाच तिला त्रास देतोयस तू निघ तुला काय करायचंय तू काय म्हणून समजतो का सांग ना सांगतो आणला बघू पुढचं पुढे चला नमस्कार नाण्या बाबा येऊ का राम राम या की बसा बसा परी पाणी आण का सावकार आल्या बोला सावकार काय काम काढलं सावकार गरीबाचे असंच काम निघलं तुझ्याकडं बोला ना शेठ काय सेवा करू आपली तुझी पोरगी आवडते मला लग्न करायचे तिच्या बरोबर एकदम सुखात ठेवणार कशाचीच कमी पडू जाणार नाही सावकार अजून छोटी पोरं आहे ती शाळेला जाती शाळा शिकते सावकार नाही सावकार मी नाही लग्न करू शकत माझ्या पोरीचं माफ करा सावकार नारे पुढेच सांगते तुला तुझ्या पोरीचं लग्न माझ्या बरोबरच होणार नाहीतर राणा अवघड करून टाकीन इथं सावकार काय चुकलं असेल तर माफ करा आम्हाला माफ करा सावकार असं नका करू सावकार नाही 10 दिवसाचा टाइम देतो ना रे नीट विचार करायचा नाहीतर दुसरे बी मार्ग आहे माझ्याजवळ कळलं काय झालं कशाला विचार करता होईल समजा की
एवढं समज होते आपल्यासमोर, मी काहीच करू शकत नाही. एक गरीब बाप, मला एवढं सगळं सहन करायला लागतं. जाऊ द्या हो, नका एवढी काळजी करू, होईल समजा ठीक. पोलीस कंप्लेंट करून सुद्धा काही फायदा नाही. पोलीस कंप्लेंट केली तर ती येणार 2 दिवसात सोडून. मला नाही द्यायची त्याच्या सावकाराच्या हातात माझी सोन्यासारखी परी. मला नाही द्यायची ती परी. काय करू रे. आपण एक काम केलं तर काय? आपण आपल्या परीचं लगीन लावून टाकायचं. बघूत एखादं चांगलं घर, परीचं लगीन लावून टाकूत. तिकडं परी सुखात, इकडं आपण सुखात. सावकाराचा परीला त्रास नाही आणि आपल्याला काही त्रास नाही. आपण दोघं आनंदात राहू. अहो तुम्ही ठीक आहात ना? तिचं वय तरी आहे का लग्नाचं? काही काय बोलताय? मग काय करू? येतो ना त्या सावकाराला त्रास देऊ दे तिला. हा गरीब बाप ते सगळं सहन करेल. मला नाही सोडत आहे आता. काय करू मी? काय करू? हो बरोबर आहे तुमचं. पण लग्न करायचं म्हटलं तर पैसे कुठून आणणार? मुलाला हुंडा कुठून देणार? तिथं आपल्या घरात खायला पैसे नाही. हुंड्यासाठी एवढे पैसे आणलं तरी कुठून? साखरेसाठी तर आपण महाग आहोत. हुंड्यासाठी पैसे कुठून आणणार? हुंडा तरी कशासाठी असतो? हुंडा म्हणजे श्रीमंत लोकांना आणखी श्रीमंत होण्यासाठी आणि गरीबाला आणखी गरीब. त्यात तुझ्या माझ्या गरीबाचा हाल. आपला सगळ्या संसाराचं त्रास होतो का याच्यात? मला कुठून पैसे आणायचे का या पोरीच्या लग्नाला? पोरी आपल्यावर बोज आहे का? मुलगी गरीब बापावर बोज असते का? पावसाला असं दिलं, मी काय करू? ऐक देवा, काय ना हाल बघितलं रे तू आमचं. गरीबाच्या पोटी जन्माला दिला, गरीबच उरला रे. आई बाबा मला माफ करा, मी हरले. मी सुद्धा काय करणार? बाळांचे त्रास मी झेलेल, पण माझ्यामुळे तुम्हाला होणारा त्रास मी नाही सहन करू शकणार. समाजासाठी खेळणं आणि तुमच्यासाठी ओझं होण्यापेक्षा मला हा मार्ग सोपा वाटला. कारण मुलीचा जन्म हा घराण्याला शापच असतो. त्यामुळे मी तुम्हाला या शापातून मुक्त करते. काय करणार? आपल्यासारखं गरीबाकडे दुसरं काय पर्याय असणार? मी वर जाऊन देवाला हेच विचारणार आहे की असा अंत आणि परीक्षा पाहिल्यास तू मुलीला बनवले आहेस का? मागच्या जन्मी केलेल्या पापांची फळे म्हणून मानूरूपी मुलगी जन्माला येते का? हा असा भोग फक्त मुलीचाच वाटायला का?
या प्रश्नांचे उत्तर मुलींना कधी भेटणार कुणास ठाऊक, पण मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवंय. तो प्रश्न म्हणजे माझी चूक काय.